पुणे जिले के बारामती की नीरा नदी जहरीली हो गई है। चीनी मिलों द्वारा पानी छोड़े जाने के चलते ऐसा हुआ है। एनसीपी शरद पवार गुट के सांसद सुप्रिया सुले ने आज पुणे में मीडिया से बात करते हुए नीरा नदी प्रदूषण पर अपनी प्रतिक्रिया दी। साथ ही सुले ने राज्य में बढ़ते अपराध और अन्य कई गंभीर मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, मी स्वतः त्या साईटवर व्हिजिट केलेली आहे आणि कलेक्टरांशी मी बोलून गोखले इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे ती ह्या विषयामध्ये काम करते। गोखले इन्स्टिट्यूटचे लोक इथे येऊन गेलेत आणि वॉटर टेस्टिंगचं जे काम महाराष्ट्र सरकार करतं त्यांच्या थ्रू वॉटर टेस्टिंगचे सॅम्पल्सही घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी माळेगाव साखर कारखान्याच्या MDंनाही भेटून आलेले आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र आपलं बारामतीमध्येच ह्या देशातलं सगळ्यात चांगलं कृषी विज्ञान केंद्र आहे। तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस, त्याच्यामधला आउटकम आणि त्याच्यामध्ये येणारं सगळं घाणपाणी किंवा जे काही पोल्युटेड ॲफ्लुएंट्स असतील, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, ते सगळे पोल्युटिंग ॲफ्लुएंट्स जे असतात त्याच्यावर प्रक्रिया करून कसं त्याचं मॅनेजमेंट करता येईल ह्याचं काम चाललेलं आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना मीडियानेही पाहिलेलं आहे की मायक्रोसॉफ्टची मदत घेऊन मग सत्या नदाल असतील किंवा त्याचं रिट्वीट एलॉन मस्कांनीही केलेलं आहे। त्याच्यामुळे हे सगळा साखर व्यवसाय, त्याच्यात होणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा इम्पॅक्ट आणि ॲफ्लुएंट्स कंट्रोल किंवा त्याच्यात डायव्हर्सिफिकेशन कसं होईल आणि ते आपल्याला ते कंट्रोल करून झिरो पोल्युशन कसं करता येईल याच्यासाठी हे प्रयत्न चाललेले आहेत। आणि माळेगावची जी केस आहे ही पूर्णपणे तुम्ही म्हणताय ती रास्त आहे, ती बरोबर आहे। मी स्वतः त्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि सगळ्यांचाच हा काही राजकीय विषय नाही, हा एक महत्त्वाचा सामाजिक विषय आहे। त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता एक सामाजिक पद्धतीने आम्ही सगळ्यांनीच एकत्र मिळून त्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि सहकार्याची भूमिका माझी तर नक्कीच राहील। आणि एकतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशनच वॉटर पोल्युशनमध्ये। एकतर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे हा केंद्र सरकारचा डेटाच सांगतो। योगायोगाने तुमच्या आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये मला जी संधी आपण सगळ्यांनी दिली त्याच्यामुळे होम कमिटी जी देशाची असते त्याच्यात मला काम करायची संधी मिळाली आणि त्या होम कमिटीचा सगळा डेटा जो येतो आहे त्या डेटामधून असं कळतं आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतो आहे। अनेक राज्य जिथे क्राईम वाढायला होता आधी ती सगळी राज्यांमध्ये क्राईम कमी झाला आहे, पण ह्या देशामध्ये महिलांच्या विरोधात आणि जनरल क्राईम हा वाढलेला हा सातत्याने दिसतो आहे। आणि अनेक महिने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करा। माझी भूमिका कन्सिस्टंट असते। मी पूर्णपणे कुठल्याही क्राईमच्या विरोधात आहे। कोणीही तो कार्यकर्ता असेल, नेता असेल, सहकारी असेल, पदाधिकारी असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा पहिला मुद्दा। आणि दुसरा, बीडमध्ये गेले 5 वर्ष म्हणजे 2019 पासूनची मी पुण्याच्या पालकमंत्री आणि जे आता बीडचे पण पालकमंत्री आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी 1 वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे बीडची। मी त्यांना विनंती केलेली आहे, पत्रही लिहिलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे 5 वर्ष 2019 पासून आजपर्यंत बीडमधले सगळ्या पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथली DPDC असेल, या सगळ्याची किंवा तिथले कॉन्ट्रॅक्ट्स असतील, या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि राज्याला कळलं पाहिजे। मग तो संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल। आणि तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीही आहेत त्यांनीच स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे की 150हून का 200 लोक असे आहेत महाराष्ट्र, मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती पण खूप मोठा नंबर येतो की त्या नंबरचे इतके लोक गायब आहेत। म्हणजे त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की इतके वर्ष 6 वर्ष इथल्या नेतृत्वाने की ज्या पद्धतीने तो क्राईम वाढू दिला, त्याच्यामुळे जो सुरेश धसांचा शब्द आहे आकाच्या आकाचा आका, हे कोण सगळे आका आहेत आणि त्यांचे आका कोण आहेत हे महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळलं पाहिजे। मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल एक 10 दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की कोणीही अशी कुठलंही स्टेटमेंट करू नये। आता ते मुख्यमंत्र्यांचंच त्यांचे ऐकत नाहीत, आपण काय बोलणार आहे। दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये हे वाचाळवीर दुर्दैवाने रोज वाढत चाललेत। हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही।